नमस्कार मित्रांनो, स्वप्नात या गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षा अखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्ह. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. संपूर्ण जग प्रेमरंगात रंगलेले असताना काही जण बिचारे स्वप्नच रंगवत राहतात. अशा सिंगल लोकांना मिंगल होण्याची घाई असते, पण दूरवर कुठेही आशेचा किरण दिसत नाही. हीच आशा पल्लवित करण्यासाठी स्वप्न ज्योतिषशास्त्र तुमच्या स्वप्नांचा उलगडा करत आहे. स्वप्न ज्योतिषशास्त्रानुसार तुम्हाला स्वप्नात पुढील गोष्टी दिसत असतील तर लवकरच तुमचा प्रेमाचा शोध संपेल असे म्हटले आहे. ती लक्षणे कोणती ते जाणून घ्या. स्वप्नात इंद्रधनुष्य दिसणे शुभ मानले जाते. वैवाहिक आयुष्य सुखाचे जाणार यासंबंधी ते संकेत आहेत. तसेच मोरपीस दिसणे देखील शुभ असते. तुमच्या मोरपंखी आयुष्याची लवकरच सुरुवात होणार आहे याची सूचना मिळते. स्वप्नात आनंदाने स्वतःलाच नाचताना पाहणे हे लवकरच लग्न ठरणार असल्याचे संकेत आहेत. असे स्वप्न सुखी दाम्पत्य जीवनाचे प्रतीकही मानले जाते. वस्त्र किंवा सोने खरेदी करत असल्याचे स्वप्न पडले असता श्रीमंत जोडीदार मिळण्याची दाट शक्यता असते. स्वप्नात तुम्ही एखाद्या यात्रेत किंवा गर्दीमध्ये हरवून जात असाल तर घाबरू नका. तुमचा शोध घेणारा जोडीदार लवकरच तुमचा हात धरणार आहे. विवाहेच्छुक मंडळींनी स्वप्नात कोणाची प्रेतयात्रा किंवा शव पाहिले तर त्यांचे वैवाहिक जीवन कलहपूर्ण असू शकते. स्वप्नात कोणाशी टोकाची भांडणे होत असतील आणि अशी स्वप्न वारंवार दिसत असतील तर अशा लोकांचे वैवाहिक जीवन धोक्यात असते. स्वप्नात तुम्ही स्वतःला कामात गळून गेलेले पाहत असाल तर तुमचे वैवाहिक जीवन खडतर परंतु सुखमय व्यतीत होते. स्वप्नात तुमचा बघण्याचा कार्यक्रम दिसत असेल पण बघायला आलेली व्यक्तीच आठवत नसेल तर काळजी करू नका. तुम्हाला मनपसंत जोडीदारच मिळणार आहे. आता वरील सर्व शक्यता वाचून तुम्हाला कोणती स्वप्न पडतात याचा विचार करा, पण त्यात अडकून राहू नका. लग्नाच्या गाठी ब्रह्मदेवाने स्वर्गात बांधलेल्या आहेत. त्या कधी, कशा, कुठे बांधल्या जातील हे त्यालाच माहिती. स्वप्नांमध्ये मिळालेले संकेत आपल्याला दिलासा देण्याचे काम नक्की करतील. बाकी आपले चारित्र्य, व्यक्तिमत्व आणि स्वभाव यावरच आपला जोडीदार ठरणार आहे, हे लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी दैवी सामर्थ्य ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.